मला पॉलिटेक्निकचा फॉर्म भरायचा आहे, परंतु फॉर्म नेमका असतो कसा? तो फॉर्म भरत असताना जर माझ्याकडून काही गलती झाली किंवा चूक झाली तर मग माझं ॲडमिशन अडकून पडेल का? फॉर्म भरताना कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट्स कशा पद्धतीने अपलोड करायचे आहेत किंवा त्याच्या स्कॅन केलेल्या कॉपीज कशा पद्धतीने बनवायच्या आहेत आणि त्या कुठे अपलोड करायच्या आहेत याची मला अजिबात माहिती नाही आहे. फॉर्म भरत असताना रिझर्वेशनमध्ये जर मी आहे किंवा जर मी ओपन कॅटेगरीमध्ये आहे तर नेमके कोणते कॉलम्स मला भरणं आवश्यक आहे? काळजी करू नका विद्यार्थी मित्रांनो, असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत. कुठल्या प्रकारचं किंवा ज्या वेळेला कॉलेज सिलेक्शनचा पॅटर्न असणार आहे किंवा कॉलेज सिलेक्शनची वेळ असणार आहे किंवा तुम्हाला ई स्क्रुटनीसाठी किंवा ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीचे ऑप्शन्स असणार आहेत. प्रत्येक वेळा तुम्हाला एक प्रश्न आणि डाऊट तुमच्या मनामध्ये आहे. मागे आतापर्यंत आपण पॉलिटेक्निक ॲडमिशन प्रोसेस म्हणजे आपण 10वीचा रिझल्ट पहिले फोकस केला. 10वी रिझल्ट नंतर मग 11वी-12वी सायन्स घ्यायचा आहे का पॉलिटेक्निक घ्यायचा हा विषय झाला. त्याचेही व्हिडिओ सगळे आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. मग पॉलिटेक्निक घ्यायचं आहे तर मग पॉलिटेक्निकला समजून घेऊया अशा स्वरूपाचा एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला होता. त्याच्यानंतर पुढे मग पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे 20 मेपासून आणि मग 20 मेपासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. याच्यासाठीचा एक अपडेट करणारा तुम्हाला अलर्ट करणारा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आणि ह्या सगळ्याच व्हिडिओजला आपल्या सगळ्यांच्याकडनं विद्यार्थ्यांनी पालकांच्याकडनं मिळणारा भरभरून प्रतिसाद पाहता आणि त्या कमेंट बॉक्समध्ये काही गोष्टी अडचणी विद्यार्थ्यांच्या लक्षामध्ये घेतात. त्या अडचणी फॉर्म भरण्याच्या संदर्भात होत्या आणि मग फॉर्म भरण्याच्या संदर्भात तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये याच्यासाठी आजचा खास व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी असणार आहे. नमस्कार, मी मुरलीधर गवळी. आपण पाहत आहात MG सायन्स सिम्प्लिफाईड अँड को एज्युकेशन, एक शैक्षणिक चॅनल. मित्रांनो, लक्षामध्ये घ्या, तुमच्या मनामध्ये जे डाऊट आहेत की फॉर्म भरत असताना कुठल्या समस्या येतील आणि कसा भरायचा आहे, मग सिलेक्शन चुकीचं झालं तर काय होऊ शकतं, माझ्या ॲडमिशनवर काही परिणाम होईल का, महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. आज तुम्हाला मी एक फॉर्म आपल्यासमोर ऑन स्क्रीन दाखवणार आहे ज्याच्यामुळे तो तुम्हाला मार्गदर्शक ठरणार आहे आणि तुमच्या कुठल्याही प्रकारच्या चुका फॉर्म भरत असताना अजिबात होणार नाहीत. प्रत्येक कॉलम आपल्याला आज समजून बघायचा आहे. फॉर्ममधला ओळ ना ओळ मी तुम्हाला सांगणार आहे. अर्थात आपल्याला जर परफेक्शन पाहिजे तर त्याच्यासाठी प्रॉपर टाइम दिला पाहिजे. त्याच्यामुळे परफेक्शनसाठीचा व्हिडिओ मोठा होतो आणि म्हणून व्हिडिओ मोठा असला तरी काळजी करू नका, तुमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. ओके, तर प्रत्येक कॉलम समजून घ्यायचा आहे, कारण जर चूक झाली तर आपलं ॲडमिशन अडकू शकतं. म्हणून आपल्याला आज स्टेप बाय स्टेप गायडन्स मिळणार आहे. कंप्लीट फॉर्मची हेल्प तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि 100% ॲक्युरसी कशी आणता येईल हे या व्हिडिओमधून आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि माझा ऑनेस्ट प्रयत्न हा असणार आहे की एकाही विद्यार्थ्याचा फॉर्म भरताना कुठलंही मिस्टेक होऊ नये. ठीक आहे, कारण एक मिस्टेक म्हणजे एक वर्ष धोक्यामध्ये जाण्यासारखं आहे आणि एक वर्ष म्हणजे नव्या 10-20 लाख विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन आपल्यासोबत वाढणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. हां, नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा, सगळे नोटिफिकेशन्स तुम्हाला अगोदर मिळून जातील आणि व्हिडिओला सगळीकडे शेअर करा सगळ्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत. ओके, चला लागूया कामाला. मग आता नेमकं काय काय बघणार आहेत आपण की ज्या वेळेला आपण DTEच्या मेन वेबसाईटला जाणार आहोत त्यावेळेला DTEचं होमपेज कसं असणार आहे, त्यानंतर न्यू कॅन्डिडेटचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, कॅन्डिडेटचे मोबाईल नंबर ऑथेंटिफिकेशन कसं करायचं आहे, त्याचबरोबर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन काय प्रोसेस आहे, लॉग इन पेज फॉर कॅन्डिडेट कसं असणार आहे, कॅन्डिडेट फॉरगॉट पासवर्ड, जर विद्यार्थ्यांनी पासवर्ड विसरले तर नेमकी काय अडचण येऊ शकते आणि त्याच्यावर नेमकं सोल्युशन काय काढायचं आहे हे सुद्धा या ठिकाणी मी क्लिअर करणार आहे. जर पासवर्ड फॉरगेट झाला तर काय प्रोसिजर आहे, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन जे तुम्हाला द्यायचं आहे, स्क्रुटनी मोड कुठलं सिलेक्ट करायचं आहे, ई स्क्रुटनी सिलेक्ट करणार आहात का ऑफलाईन फॅसिलिटेटिंग सेंटरला जाऊन तुम्ही करणार आहात, तो एक भाग याच्यात असणार आहे. ई फॅसिलिटेशन सेंटर दॅट इज ई स्क्रुटनी आणि फिजिकल स्क्रुटनी ॲट द फॅसिलिटेशन सेंटर आणि सगळ्यात महत्त्वाचं फिजिकल स्क्रुटनी मोड स्लॉट शेड्युलिंगचा जो काही पॅटर्न आहे ते सगळं आपल्याला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. ज्या वेळेला मित्रांनो आपण डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन अर्थात DTEच्या वेबसाईटला जाल, ठीक आहे, तर DTEची जी अथॉराइज्ड वेबसाईट आहे त्या वेबसाईटला तुम्ही जेव्हा लॉग इन करता त्या वेबसाईटला लॉग इन केल्याच्या नंतर अशा प्रकारचं एक होमपेज आपल्यासमोर ॲपियर होतं.
लक्षात घ्या. तर या होमपेजवरती आपल्याला सगळे ऑप्शन्स या ठिकाणी दिसत आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे लॉग इनच्या लिंक आहेत, न्यू कॅन्डिडेटचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी आहे, लक्षामध्ये घ्या. रजिस्टर्ड कॅन्डिडेटचं लॉग इन खाली आहे. म्हणजे अगोदर तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुमचा आय डी आणि पासवर्ड जनरेट करावा लागणार आहे. जर नवीन असाल तुम्ही तर अगोदर तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करावं लागणार आहे आपला आय डी आणि पासवर्ड जनरेट करण्यासाठी. ज्यांनी आय डी आणि पासवर्ड जनरेट केलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सेकंड ऑप्शन असणार आहे. बाकी आता FC किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आता आपल्या कामाच्या नाही आहेत. तर हे होमपेज DTEचं असं असणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष फॉर्म भरत असताना कॅन्डिडेटचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, नेमकी प्रोसेस काय आहे आपण ते समजून घेऊया. लक्षात घ्या, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन हा तुमच्या फॉर्म फिलिंगमधला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आहे. लक्षात घ्या मित्रांनो. तर मी काय म्हणतोय बघा, याच्यामध्ये अगोदर तुम्हाला स्वतःचं पूर्ण नाव टाकायचं आहे. लक्षात घ्या, पूर्ण नाव कसं टाकायचं आहे, ॲज पर द नेम विच इज गिवन ऑन SSC मार्कशीट. 10वीच्या मार्क मेमोवरती मार्कशीटवरती ज्या पद्धतीनं आपल्याला नाव दिलं ना, तुमचं स्पेलिंग जसे दिलेले त्या स्पेलिंगनुसार तुम्हाला इथे स्वतःचं नाव भरायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा ईमेल ID टाकायचा आहे. आता हल्ली तर सगळ्याकडे जीमेल IDच आहेत, ईमेल आणि जीमेल दोन्ही एकच, एक जीमेल ID तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. दुसरी गोष्ट, भ्रमणध्वनी क्रमांक, मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे तुम्हाला, तुमचा 10 आकडी मोबाईल नंबर प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला 91 ॲड करून टाकायचा आहे. ओके, 91 हा म्हणजे भारताचा कोड आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुमचा मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे. का बरं, ऑल कम्युनिकेशन्स विल बी डन ऑन दिस नंबर सच एज रजिस्ट्रेशन, OTP, लॉग इन OTP एटसेट्रा. मेक शुअर दिस मोबाईल नंबर इज ऑथेंटिकेटेड अँड वर्किंग. हा नंबर तुमचा चालू असला पाहिजे, त्याच्यामध्ये रिचार्ज असलं पाहिजे, हो OTPचे मेसेज आले पाहिजे त्याच्यामुळे. आणि हा मोबाईल नंबर तुम्हाला पुढचे 2-3 वर्ष कंटिन्यू वापरायचा आहे, बदलायचा अजिबात नाही. कारण सगळा जो काही इथून पुढचा व्यवहार असणार आहे तो ह्याच मोबाईल नंबरवरती होणार आहे. सगळ्या इन्स्ट्रक्शन तिथंच मिळतील. त्याच्यानंतर काय करायचं, तुम्हाला स्टेट, तुमचं राज्य निवडायचं आहे, अर्थात महाराष्ट्र असेल. त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट, जिल्हा निवडायचा आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे, एक पासवर्ड सेट करायचा आहे. काय करायचं आहे, पासवर्ड सेट करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पासवर्ड सेट करणार आहात, आलं लक्षामध्ये. मग पासवर्ड सेट करत असताना 7 ते 15 ठीक आहे, एवढे डिजिट त्याच्यामध्ये किंवा एवढे कॅरेक्टर्स असणं आवश्यक आहे. आणि ज्याच्यामध्ये ॲटलिस्ट एक काय असलं पाहिजे, न्यूमरिक, म्हणजे 0 to 9 पैकी किमान एक असलं पाहिजे. स्पेसिफिक कॅरेक्टर, एक्झाम्पल समजा तुमचा पासवर्ड युअर पास @37 इथं दिलेला आहे बघा, युअर पास @37. म्हणजे इथं तुम्हाला अल्फाबेट्स वापरायचे आहेत, न्यूमरिकल्स वापरायचे आहेत, स्पेशल कॅरेक्टरसुद्धा वापरायचे आहेत. लक्षात आलं. मिनिमम 7 कॅरेक्टर पाहिजे, मॅक्झिमम 15 पर्यंत चालतं. असा पासवर्ड तुम्हाला जनरेट करायचा आहे. तयार झालेला पासवर्ड परत एकदा या ठिकाणी टाकायचा आहे आपल्याला पुष्टी करण्यासाठी, पासवर्ड कन्फर्म करण्यासाठी. आणि एवढं झाल्यानंतर रजिस्टर या बटनावरती क्लिक करा. रजिस्टर या बटनावरती क्लिक केल्याबरोबर तुमच्यासमोर असं एक ओरिएंटेशन मिळतं तुम्हाला. कॅन्डिडेट्स मोबाईल नंबर ऑथेंटिकेशन या ठिकाणी येतं. म्हणजेच काय होतं, OTP विल बी सेंड टू द मोबाईल नंबर मेन्शनड फॉर व्हेरिफिकेशन थ्रू द कम्प्युटराइज्ड सिस्टीम. Enter the OTP received on your mobile in the enter OTP box on the screen and click on the submit button. म्हणजे जी पुढची स्क्रीन आपल्या समोर आलेली आहे तिचं ओरिएंटेशन, तिचं लुक असं दिसतंय. तर याच्यामध्ये आपण ऑलरेडी टाकलेलं आहे बघा, की आपलं म्हणजे पूर्ण नाव आपण टाकलेलं आहे, फुल नेम टाकायचे आपल्याला, तुम्ही तुमचा ईमेल टाकलेला आहे, मोबाईल नंबर टाकलेला आहे, स्टेट आणि डिस्ट्रिक्ट तुम्ही तुमचं टाकलेलं होतं. मोबाईल नंबर तुमचा जो काही टाकलेला होता त्या मोबाईल नंबरला OTP गेलेला आहे आणि तो OTP आलेला या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. 1 टाइम पासवर्ड हा इतर कोणाशी शेअर करू नका, महत्त्वाचे असतात OTP, ठीक आहे. आणि मग तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचं आहे. पण तुम्हाला जर वाटलं यार मी मागे भरलेला डेटा चुकला आहे माझा, तर इथं गो बॅक म्हणून एक ऑप्शन आहे, तिथं जाऊन तुम्ही मागचा डेटा क्लिअर करू शकता, काही अडचण नाही. पुढे चला. आता तुम्ही जो OTP वगैरे भरलाय त्या OTP नुसार काय झालेलं आहे, तर तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होतंय. लक्षात घ्या. मग आता इथं काय होणार आहे, तुमचा ID जनरेट होणार आहे. यू कॅन यूज युअर ॲप्लिकेशन ID ॲज युअर लॉग इन ID अँड द पासवर्ड विच यू सेट विल फिलिंग ॲप्लिकेशन फॉर्म वाईल फिलिंग ॲप्लिकेशन फॉर्म. फॉर्म भरत असताना जो तुम्ही पासवर्ड निवडलेला तोच पासवर्ड असणार आहे. आणि एक ॲप्लिकेशन ID ऑनलाईन कम्प्युटराइज्ड असतो, तो ऑटोमॅटिक जनरेट होतो, तो तुम्हाला या ठिकाणी यूज करायचा आहे. एक्झाम्पल काय, तर या ठिकाणी बघा आपल्याला DEN 25 पुढे 1 4 टाइम 07 अशा प्रकारचे एक ID मिळालेला आहे. ठीक आहे.
हा आय डी तुम्ही नोट करून ठेवा, कुठेतरी व्यवस्थित लिहा. तुमचा आय डी आणि तुमचा पासवर्ड हे दोनच गोष्टी इथून पुढे तुम्हाला मदत करणार आहेत, महत्त्वाच्या असणार आहेत. ते झाल्यानंतर क्लिक हिअर फॉर लॉग इन अँड फिल ऑर कन्फर्म युअर इन्फॉर्मेशन. लॉग इन करायचं आहे तुम्हाला, तर इथून तुम्ही आता लॉग इन करू शकता आणि पुढच्या प्रोसिजरला लागू शकता. पुढे लक्षात घ्या, लॉग इन पेज फॉर कॅन्डिडेट. कशा पद्धतीचं लॉग इन पेज असणार आहे. आता दोन गोष्टी आपल्याला माहीत झालेल्या आहेत. आपल्याकडे आपला आय डी आलेला आहे, आपल्याकडे आपला पासवर्ड आलेला आहे. सो नो इश्यू. आय डी या ठिकाणी टाका. युजर नेम आय डी असेल किंवा युजर नेम सेट केलेलं असेल तर तेही चालतं. तर आय डी किंवा युजर नेम या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. सोबत पासवर्ड जो तुम्ही जनरेट केला आहे स्वतः तो टाकायचा आहे आणि इथे कॅप्चा भरायचा आहे. कॅप्चा माहिती आहे ना आपल्याला, म्हणजे तिथे एक कोड येतो तो बघून टाकायचा आहे. हे सिद्ध करायचं असतं की यू आर नॉट ए रोबोट. ठीक आहे. आणि लॉग इनवरती क्लिक करा. लॉग इनवरती क्लिक केल्याबरोबर एक अशा प्रकारची विंडो आपल्या समोर येते की ज्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर करायची आहे मला. समजा काही विद्यार्थी असे असतील की त्यावेळेला यांनी पासवर्ड नोट करून ठेवला नसेल किंवा यांच्या भद्या डोक्यामध्ये फिट झालेला नसेल. जर पासवर्ड आपला विसरला असेल तर मग त्यांच्यासाठीची एक सोय या ठिकाणी करून ठेवलेली आहे. काय सोय आहे? इफ कॅन्डिडेट फॉरगेट द पासवर्ड. जर पासवर्ड फॉरगेट झाला तर मग लक्षात घ्या काही गोष्टी तुम्हाला परत फिल करता येऊ शकतात. काय काय बघा. ॲप्लिकेशन आय डी, तुमचा जो आय डी आलेला आहे तो आय डी या ठिकाणी भरा. तुमचा मोबाईल नंबर टाका या ठिकाणी आणि सबमिट करा. सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड जनरेट करण्यासाठी पुन्हा विचारलं जाईल. आलं लक्षामध्ये? आणि मग तुम्ही तुमचा परत लॉग इन करून या ठिकाणी येऊ शकता. आता पुढची स्टेप आहे ॲप्लिकेशन स्क्रुटनी मोड सिलेक्शन. म्हणजे कागदपत्र पडताळणीसाठीची जी प्रोसेस आहे तिला स्क्रुटनी म्हणतात. म्हणजे काय आहे? आफ्टर लॉगिंग इन द कॅन्डिडेट विल हॅव टू सिलेक्ट द अवेलेबल मेथड्स फॉर स्क्रुटनी ऑफ दर ॲप्लिकेशन फॉर्म ॲज गिवन बिलो विथ ऑप्शन्स ई स्क्रुटनी ऑफ द ॲप्लिकेशन अँड फिजिकल स्क्रुटनी. म्हणजे नेमके दोन काय भानगड येते या ठिकाणी मी थोडक्यात तुमच्यासमोर क्लिअर करतो. ई स्क्रुटनी काय असते, फिजिकल स्क्रुटनी काय असते, दोन्हीपैकी एक ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. कदाचित आपल्याला या ठिकाणी जे स्क्रीन आहे तो म्हणजे थोडंसं तुम्हाला वाचायला प्रॉब्लेम येईल. मी थोडक्यात समजून सांगतो. ई स्क्रुटनी नेमकी काय आहे? आफ्टर सिलेक्टिंग ई स्क्रुटनी मोड कॅन्डिडेट शॅल फिल ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म अँड अपलोड द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स फ्रॉम एनी कम्प्युटर स्मार्टफोन कनेक्टेड टू इंटरनेट. ठीक आहे. जर तुम्ही हे ई स्क्रुटनी निवडलं आहे तर तुम्हाला ऑनलाईनच फॉर्म भरायचा आहे. इट इज नॉट नेसेसरी टू व्हिजिट द फॅसिलिटेशन सेंटर. तुम्हाला कुठल्याही एफसीला जाऊन भेटायचं नाही आहे. म्हणजे काही महाराष्ट्रामध्ये काय झालेलं आहे की काही कॉलेजेसला शासनानं परमिशन दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. परंतु तुम्ही जर ई स्क्रुटनी निवडली आहे तर तुम्हाला तिथं कुठेही जाण्याची गरज पडत नाही. ठीक आहे. द ॲप्लिकेशन अँड डॉक्युमेंट्स विल बी व्हेरीफाईड अँड कन्फर्म्ड बाय द FC थ्रू ई स्क्रुटनी मोड. म्हणजे तुमचं हे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा ऑनलाईनच होणार आहे. If no discrepancy, the status of the verification and confirmation of the application form will be available in the candidate's login along with receipt cum acknowledgement. कुठल्याही प्रकारचं जर तुमची त्रुटी नसेल तर सगळ्याच्या सगळा तुमचा फॉर्म अपडेट तुमच्या स्टेटसमध्ये दिसू शकतो. If there is error found, the details of discrepancy shall be intimated to candidates by sending back his or her application for रेक्टिफिकेशन. थोडे फॉन्ट छोटे आहेत या ठिकाणी. ऑन कॅन्डिडेट्स लॉग इन. तर तुम्हाला जर का त्रुटी त्यांना सापडल्या तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये वगैरे तर तुम्हाला तुमच्या लॉग इन स्टेटसला सगळं दिसेल आणि तिथं तुमचा फॉर्म ॲप्लिकेशन म्हणजे एरर आहे म्हणून तुम्हाला दाखवलं जाईल. कॅन्डिडेट मस्ट एडिट द सेम अँड रिसबमिट द ॲप्लिकेशन फॉर्म अगेन फॉर ई स्क्रुटनी. म्हणजे तुम्हाला तुमचे जे काही एरर दाखवलेले आहेत तेवढ्या दुरुस्त करायच्या आहेत आणि परत एकदा फॉर्म तुम्हाला सबमिट करून टाकायचा आहे. म्हणजे तुमचा आता काही प्रॉब्लेम राहणार नाही. ठीक आहे. आणि फिजिकल स्क्रुटनीमध्ये काय आहे तर इथं तुम्ही जर हे मोड सिलेक्ट केला तर तुम्हाला FCला व्हिजिट करायचे आहे, कॉलेजला जाऊन भेटायचे आहे आणि तिथून फॉर्म भरायचा आहे. कॅन्डिडेट मस्ट बुक ऑनलाईन स्लॉट. तुम्हाला ऑनलाईन स्लॉट बुक करायचा असतो. तुम्हाला व्हिजिट करायचं आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. जशा प्रकारे स्लॉट अवेलेबल आहे त्यानुसार तुम्हाला
डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी जायचं आहे, व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा तुम्हाला तिथंच जायचं आहे. FC विल इश्यू व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन, ते स्वतःच सगळं करतील, तुम्हाला तिथं जास्त काय करायची गरज पडत नाही. तुम्हाला रिसिप्ट पण मिळते माहितीसाठी, ठीक आहे. ॲप्लिकेशन स्टेटस पण तुम्हाला त्या ठिकाणी दिसतं. व्हेरिफिकेशन कन्फर्मेशन विल बी अवेलेबल, कॅन्डिडेट्स लॉग इन अलॉंग विथ द रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट इन केस ऑफ द ॲप्लिकेशन इज व्हेरीफाईड अँड कन्फर्म्ड बाय द FC. म्हणजे जर हे FC करणार असेल तर सगळं फिजिकली तिथंच तुम्हाला मिळणार आहे. पण घरी बसून पण तुम्ही ई स्क्रूटनी निवडू शकता. इफ यू सिलेक्ट ई स्क्रूटनी ऑप्शन आउट ऑफ द 2 गिवन ऑप्शन्स, अ मेसेज सेइंग युअर स्क्रूटनी मोड हॅज बीन सेव्ड will appear on the screen and the options to conduct the scrutiny of the application through e-scrutiny will be successfully recorded. Your application will display a total 8 stages on the candidate's login dashboard. The first stage has been completed and the candidates must complete the remaining stages. आता हे कुठले स्टेजेस आहेत ते लक्षात घ्या. तुम्हाला जर ई स्क्रूटनी तुम्ही निवडलंय तर ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे लक्षात घ्या. पुढच्या स्टेजेस दिसतात. आता त्या स्टेजेस कोणत्या असतात हे बघा. ह्या 8 स्टेजेस आहेत. एकूण 8 टप्प्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आत्ता सध्या आपण काय केलेलं आहे, रजिस्ट्रेशन डिटेल्स टाकलेले आहेत, तेवढंच कंप्लीट झालेलं आहे. बाकी आपलं अजून काहीच कंप्लीट नाही. म्हणजे कॅन्डिडेट टाईप डिटेल टाकायचे, कॅन्डिडेट टाईप होम डिस्ट्रिक्ट टाईप, बरेचशा गोष्टी आहेत इथे, त्या पुढे आपल्याला भरून घ्यायच्या आहेत. आपल्याला सध्या फक्त लॉग इन ID मिळालेला आहे. दुसरी गोष्ट आपण काय केलेलं आहे तर ई स्क्रूटनी किंवा फिजिकल स्क्रूटनी निवडलेली आहे. ओके, जर तुम्ही फिजिकल स्क्रूटनी निवडणार असाल तर तुम्हाला तुमचा जिल्हा द्यावा लागतो, ठीक आहे. तिथलं सेंटर तुम्हाला, कॉलेजचं नाव तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं, कॉलेज निवडावं लागतं. ते निवडल्यानंतर डेट निवडावी लागते. डेट नंतर तिथं अवेलेबल स्लॉट असतात. म्हणजे जसं तुम्ही एखादी थिएटरमध्ये सीट बुक करता की नाही तसे तुम्हाला या ठिकाणी बुकिंग करायची आहे. स्लॉट 1, स्लॉट 2, स्लॉट 3 असे 8 स्लॉट आहेत पैकी. म्हणजे 6 वाजेपर्यंत 9 वाजले, सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत फिजिकल स्क्रूटनीचे सेंटर्स चालू असतात. पण तुम्ही निवडलेल्या स्लॉटमध्ये जाऊन अवेलेबल व्हायचं असतं, उपस्थित व्हायचं आहे, ठीक आहे. हां, आता लॉग इन डिटेल्स आपले कंप्लीट झालेले आहेत बघा. स्टेप 1 रजिस्ट्रेशन कंप्लीट झाले, बाकीच्या स्टेप्स आपल्या इनकम्प्लीट आहेत. आता आपण त्या कंप्लीट करूया. दुसरी स्टेप आहे कॅन्डिडेट टाईप आपल्याला निवडायचा आहे, विद्यार्थ्याचा प्रकार. आता कॅन्डिडेट टाईप काय भानगड असतं लक्षात घ्या. जर महाराष्ट्र राज्यामधले कॅन्डिडेट आहेत, त्यांनी जर लक्षात घ्या महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त संस्थेतनं 10वीची परीक्षा उत्तीर्ण जर झालेल्या असतील तर तुम्ही कॅन्डिडेट टाईप ए निवडायचा आहे. इथं क्लिक करायचं आहे तुम्हाला, कॅन्डिडेट टाईप ए. मी परत रिवाईज करतोय. जर महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमधून तुम्ही 10वीची परीक्षा पास आहात तर तुम्ही कॅन्डिडेट ए टाईपचे आहात. बाकीच्यांचा इथं मला जास्त उल्लेख करण्याची गरज नाही असं वाटतं. आपण सगळ्यांनी कॅन्डिडेट टाईप ए सिलेक्ट करा. बरं, मग आता ते BC काय भानगड आहे तर ह्याच्यामध्ये काही कुठाने येतं. कुठाने म्हणजे काय आहे, जो उमेदवार ए मधला निकष पूर्ण करत नाही परंतु तो किंवा त्याचे वडील किंवा आई महाराष्ट्र राज्याचे आदिवासी आहेत तर अशा वेळेला बी निवडायचा आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या तरी राज्यातून दिल्या परीक्षा पण आई आणि वडील महाराष्ट्रातले आहेत तर तुम्ही बी टाईप निवडायचा आहे. सी टाईप कशासाठी आहे, ए किंवा बीमध्ये जर बसत नसेल परंतु उमेदवाराच्या आई किंवा वडील किंवा केंद्र शासनाचे केंद्र शासनाचे किंवा केंद्र शासनाच्या उपक्रमातले कर्मचारी आहेत आणि ज्यांची पदस्थापना महाराष्ट्र राज्यात झालेली आहे व केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेस आवेदनपत्र सादर करण्याच्या शेवटच्या तारखेच्या आधी रुजू झालेले आहेत असा उमेदवार. आपण याच्यात मोडत नाही, तुम्हाला खरं सांगतो. मग टाईप डी तर खतरनाकच आहे. उमेदवाराचे वडील किंवा आई महाराष्ट्र शासनाचे किंवा महाराष्ट्राच्या उपक्रमाचे कर्मचारी किंवा निवृत्त कर्मचारी आहेत, आहे ना, ठीक आहे. तर अशा लोकांनी म्हणजे पुढचा डी निवडायचा आहे. ई कोणी निवडावा तर महाराष्ट्र शासनाने अधिसूचित केल्याप्रमाणे महाराष्ट्र कर्नाटक सीमा क्षेत्र बॉर्डरवरचे लोक मान्यताप्राप्त संस्थेतून त्या भागातले रहिवासी असतील तर तुम्हाला ई टाईप निवडायचा आहे, कॅन्डिडेटचा टाईप, ठीक आहे. हां, पण एक महत्त्वाचं आहे, त्यांची मातृभाषा मराठी असणं आवश्यक आहे. त्यानंतर डी टाईप पुढचा जो शेवटचा आहे OMS आउटसाईड महाराष्ट्र स्टेट, राज्याबाहेरील उमेदवार हे कुठल्याच प्रकारात जर मोडत नसेल यानं तर काय आहे बाबा, महाराष्ट्र राज्याबाहेरील मान्यताप्राप्त संस्थेतून जर 10वी परीक्षा उत्तीर्ण झालेला भारताचा नागरिक असेल तर तुम्हाला हा इथला ऑप्शन निवडायचा आहे. मला वाटतं हे सगळ्या ऑप्शनची तुम्हाला गरज नाही. हे तर अजून सगळ्यात जास्त खतरनाक आहे. जम्मू काश्मीर संघराज्य क्षेत्र लडाख आणि संघराज्य क्षेत्र स्थलांतरितांसाठीचा हा एक विषय, त्यांनी हा भाग निवडायचा आहे. इथपर्यंत मला वाटतं गरज पडत नाही. आपण ए टाईपचे कॅन्डिडेट आहोत. त्या सगळ्या टाईपच्या कॅन्डिडेटचे डिटेल्स या ठिकाणी मी देतो आहे जे तुम्हाला फॉर्ममध्ये, म्हणजे मी काय केलं आहे
फॉर्ममध्ये जे तुम्हाला क्लिअर दिसत नाही आहे ना, स्क्रीन रेकॉर्ड म्हणजे फॉर्म किती छोटा असतो, तर काय झूम पण करता येत नाही, आलं लक्षात. त्याच्यामुळं त्यातले बाकीचे जे डिटेल्स आहेत या ठिकाणी मी साईडला दिलेले आहेत. ओके.